हळूहळू जा खाली. खाली आहे भाऊ त्याच्या. सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात? सो आय होप तुम्ही खूप छान आणि बाहेर असणार. मित्रांनो आज चाललो आहे आपण कुठेतरी बाहेर फिरायला. ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत. मला थंबनेल बघून हिंट भेटलीच असेल नाही. सो आज चाललो आहे आपण नाशिकमध्ये आपण चाललो आहे. रामशेज किल्ला आहे आपला शिवाजी महाराजांचा. सो आपण तिथं चाललो आहे. आणि चॅनल कोण नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो चला पब्लिक, लेट्स गो. रॅपिडो बुक केली बघा आणि ती येते रे, कारण की खूप लहान आहे. तो फोर आली आहे बघा. आता येईलच गाडी 5-6 मिनटात येते गाडी. सो मी आणि आपली मित्र थांबलो आहे. हे अमृतान इथं गाडी येईल आपली. अजून 4 मिनटात गाडी येते. आले भाई आपली कार. आपण आलो आहे भाई आता हॉटेलला. सो आता इथून जायचं आपल्याला 1 किल्ल्यावरती. तुम्हाला लवकरच समजेल पुढे. आणि सो मी आणि ओम आणि हर्षल आलो आहे. सो आता ऑर्डर देतो बाई, थोडं नाश्ता पाणी करतो, मग जातो आता पुढे. सो आपल्याकडे आलं आहे. मी ऑर्डर दिली आहे पनीर चिल्ली. सो आपल्याला खूप आवडते आहे पनीर चिल्ली. हॉटेलच्या आवारात किती सुंदर पद्धतीने लाईट्स. सो जाऊ आता. आणि मित्रांनो तो रॅपिडो एक नाशिकमध्ये, तर मित्रांनो नाशिकमध्ये रॅपिडो खूप महाग आहेत बाई. म्हणजे ते येत नाही एवढे. तर तुम्हाला जर यायचं असलं तर एक तर तुमची कार असू द्या किंवा बाईकवरती तुम्ही जाऊ शकता. पण रॅपिडो जर बुक करायचं म्हटलं तर खूप ऑलरेडी ॲडव्हान्स पैसे मागतात. ते 500-600 जायला तर तिथं फक्त 200-300 रुपये लागतात. तर ते आपल्याला सांगतात 500-700 रुपये असं ते ॲडव्हान्स मागतात. मग त्याच्यात आम्ही ते ऑर्डर्स कॅन्सल केलं आणि आपण मित्राची थोडी मदत घेतली आणि त्या कारवरती आपण आलो आहे. सो आता जेवण वगैरे करू मस्तपैकी, मग आपण जाऊ तिथं. सो चला तिथं भेटू आहे आता. काय एक फोटो काढते का? त्याला कार्यक्रम झाला मला फोटो काढला. हां ठीक आहे, बघू शकता तुम्ही. आपली पूर्ण नाशिक सिटी आणि सकाळी व्ह्यू प्रॉपर दिसणार आहे इथं. इकडे गाव वगैरे. सो गाईज आपला जुगाड बघा. तर गाईज आजचा प्लॅन आहे आपला फोर्टवरती शेवभाजी. ओके एक्सक्यूज मी, वन कुक प्लीज. सर 1971 इंडिया ईस्ट पाकिस्तान की मदद करता है. और तर गाईज आज आपण इथं फोर्टवरतीच थांबणार आहे, किल्ल्यावरती. सो आपल्या मागे महाराजांची मूर्ती आणि आपण या मंदिरात छोट्याशा आपण इथंच आज स्टँड केला आहे वरती. सो आज आपण इथंच थांबतो आहे आणि खूप भारी वाटतं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो आपल्याला खूप टाईम झाला आता, म्हणून मी आता तुम्हाला सकाळी भेटतो. काय आता काही दिसत पण नाही मला वरती. सो चला सकाळी भेटू. बाय, गुड नाईट. इकडे आपले महाराज. टाईम झाला आहे आता 6, पावणे 7 ले बाई. पूर्ण आजूबाजूला पुरं धुक्क वाटते. खूप भारी नजर आहे, पण थंडी खूप आहे. आणि इथं पण जायचं आपल्याला. पूर्ण फिरू आज आपण इथे आणि तुम्हाला पूर्ण माहिती पण देईल थोडी. हेच थंडी खूप असते. किल्लेदार वाडा हेच बघू शकता इथं. आणि इथं हा टँक ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथं असं पाण्याची अशी हे तयार करून दिलं. म्हणजे याच्याने असं पाणी खाली गेल्यानंतर आपल्या मावळ्यांना समजायचं की टँक ओव्हरफ्लो झालं आहे असं. बघा किती एकदम असं कोरून अशा पद्धतीने हे केलं जाईल. बघू शकता गाईज इथे पडलेलं घर आणि इथं असं किल्ल्यावरती
पहिले असं मुख्य कोणतरी राहत असेल. आणि इथं काहीतरी खोल इथं जाण्याचा रस्ता आहे. बट इथं पूर्ण असं काही कवर पूर्ण झाडं झालीत बघू शकता. कोणतं तळ आहे? इकडे मोठं तळ आहे. बघू शकता सनरायझिंग झाली. आज एवढं प्रॉपर दिसत नाही. जाय ना पुढे जाय ना. चलो रे लाव चल कमी. चलो चलो चलो. हे झाड कसं जाऊ कडे पत्ता कमिंग कमिंग. आलं बाय काही तिथं बघू शकतो आपण. तिथं थांबलो होतो आणि काही तिथं आपली महाराजांची मूर्ती रात्री प्रॉपर दिसत होती बाई. बघू शकता खूप छान पद्धतीने. आणि इथे सजावटलं त्यांनी प्रॉपर असं दिलंय म्हणजे आपण दिवा लावू शकतो रात्री. तर मित्रांनो इथं एक मंदिर आहे मी दाखवतो तुम्हाला. आणि इथं जाण्याची पायरी वाट असे बनवले आहेत बघू शकता. जुन्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात असं मोठा असं दगडांचा आता दिसत नाही एवढा प्रॉपर दगडांचं बनवलं आहे. मला अजून जाण्याचा रस्ता आहे. आणि येताना सांभाळून यायचं. एक हातात काठी राहू दे ते आणलेलं नाही ठीक आहे. सो सापडली वाट. इथं आपलं गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर या झाडाखाली बनवले. ऑलरेडी जुन्या पद्धतीने स्थापना केली याची बघू शकता. आणि खूप हाताने घडवलेली मूर्ती यांनी. जुन्या काळाचं मंदिर आणि इथं असं ते काही घडवणी केली असेल थोडं त्याच्याने हे झाड जास्त वाढल्यामुळे ते असे मुडून गेले ते मंदिर. हे बघा आता इथं असे ही बाजू असंच थांबली नाही का. आणि इकडं असं पूर्ण तुटले कारण की हे झाड थोडं असं उंच झाल्यामुळे असं तुटले पूर्ण बघू शकता. आणि इथं असं दिवे लावण्याची सोय म्हणजे याच्यात असं हवा वगैरे काही लागत नाही. सो म्हणून इथे असं दिलंय प्रॉपर आणि म्हणजे असं बनवून घेतले हाताने. आणि समोरच आपल्या महाराजांचं मूर्त स्थापन आहे. आणि इकडं देवीचं मंदिर आणि इकडे किल्ला बघा बाई. अशा फोर्टला फिरा काय खूप जाम मजा आहेत. मित्र घेऊन सोबत फिरा. हे तळ आहेत हे पाण्याचे तळ आहेत जुन्या काळातील. हे पण इथं पण एक आणि गाईज आपलं पर्वतरांगा बघू शकता. आणि इथं काहीतरी आहे इथं एवढं दिसत नाही आपल्याला. आणि इथं पाण्याचं तळ पण सो बघू शकता. आणि हा हायवे नाशिक दिंडोरी इथं पण काहीतरी आहे गाईज काहीतरी खोल. सो गाईज इथं पण पाण्याचे स्रोत आहेत म्हणजे इथं पण पाण्याचं सोय वगैरे करण्यात आली आहे बघू शकता. खूप खूप भारी पद्धतीने. आणि हे दगड जो डोंगराचा दगड आहे हा जो डोंगराचा दगड आहे हा कोरून त्याच्यात पाणी साठवण्यासाठी अशी जागा तयार केली. खूप भारी आपल्या मावळ्यांनी केलं आहे दाखवतो मी. हा दगड आहे ठीक आहे. हा दगड आहे आणि हा असं कोरून इथं असं प्रॉपर असं पाण्याचे स्रोत. आणि इथं पाण्याची जागा पण सोय केली बघू शकता असं खूप लांबपर्यंत ठीक आहे. आपल्याला सोनं सापडले का. यायला बाई सिस्टम हळूहळू पडशील. डॉन दाखव माझ्याकडे.
पुढे आणलं बरं का. हा मग कसे पकडायचे? तूच टाक. पाच बहिणी झाली. 5 आहे. आले नुसता निळा पाय. दिस इज निळा. व्हेरी व्हेरी बेकार. बॅकग्राऊंड इज व्हेरी खतरनाक. डवळा पुरा डवळा दुखा एकदम बाहेर. मॅथ करते काही यायलाच लागतं. बाहेर निघते का जेव्हा सापडले नाही. गाईज बघू शकता मासे बाबा. इथं मासे पण आहेत, खेकड पण आहे, सर्व आहे. काय नाद करते काय? यायलाच लागतं माशांना. पडशील. आले बाई श्रेष्ठ. ब्लॅक ब्लॅक आहे का? दाखव कलर. इथं हाताला मला त्रास होईल. काहीच रस्ता बा. हे हळू बघ. आले भाई. काय बोलतो ओम? काय बोलतो? नाद करते काय? आम्ही चालले आता. इथं चालले. सो गाईज इथं पूर्ण किल्ल्याचा आपला नक्शा दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे थोडीफार माहिती केली आहे. आणि जाते जुन्या काळातील जाते गाईज, बघू शकता. खूप आपल्या मावळ्यांनी बनवलेलं बघू शकता. खूप मोठं जात. अजून इकडे हत्ती दरवाजा आहे. आपण जाऊ पुढे. हेच हा आहे हत्ती दरवाजा, बघू शकता भाई. खूप भारी पद्धतीने तयार केलेला आहे. सो आपण आता मध्ये जाऊ भाई. काय खूप भारी पद्धतीने. हा आणि इकडं खोल जायचा रस्ता भाई, बघा भाई. सो काही आता जाऊ आहे खाली. आपण खाली एक दरवाजा आहे, सो आपण तिथं जाऊ खाली. ठीक आहे. काय बोलतो? कमिंग सून रायगड न्यू ब्लॉग येतील अजून. आणि दिवाळीचे पण खूप सारे ब्लॉग्स येतील भाई. फक्त बघा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि त्यांना पण आपले ब्लॉग्स बघू द्या आणि सबस्क्राईब करायला सांगा. काय पटापट 1K करा काय लवकर. गाईस तुम्ही बघू शकता आकाश भाऊ चालले खाली. भाऊ हळू उतर थोडस. अरे मला वाटतं थोडं हळूहळू जा खाली. खाली आहे भाऊ त्याच्या. हो जाता येईल. जा तुम्ही हळूहळू जा. ओम येऊन जा. काय रे ओम? इथं आपण आता चाललोय भाई खाली. भाई असे इथं मशाल लावायचे पहिले. इथं पण असे जागा होती थोडे नाही का. इथं आता आपले मागे ज्योत लावली वगैरे. काय मध्ये? ओ भाई साहब काय मध्ये? टाके पाण्याचं. मध्ये पाण्याच्या टाक्या गाईस. ताजी काकडे बाबा. काकडी वेरी खट्टी मिठी. आपण आता चाललोय भाई टॉपला. किल्ल्याचा टॉप जो पॉईंट आहे तिथं आपण चाललोय आता. आणि मी दाखवतो तुम्हाला पूर्ण टॉपचा पॉईंट पूर्ण किल्ल्याचा. सो चला तिथं जाऊन दाखवतो. अजेंडा बघा भाई. टॉपचा किंग
काय हो निघून जाईल जातो कसला टॉपचा विषय अभी नीचे जा रहे डुग डुग बघा काही जात नवीन मंदिर आणि इकडे खाली जाण्याचा रस्ता इथे जिरा आहे गाईस बघा जिरा सांभाळून रे हाय गाईज गाईज हाय गाईज दिस इज व्हेरी डेंजरस फोर्ट ओम काय बोलतो ब्लॉगमध्ये 2 शब्द गाईज आकाश भाऊला लाईक अँड फॉलो करा नक्की पब्लिक नक्की त्यांचं चॅनल पण सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तुमचा एक ब्लॉगर येतोय का मला आले नमस्कार नमस्कार सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज मित्रांनो खूप रिस्की आहे नाही सो गाईज गाईज चलो चलो लाईक फॉलो करो लाईक फॉलो करो आणि सापडलो कोणाला देऊ आता हे ठेवतो चला फिरा असं किल्ल्यांवर खूप भारी वाटतं आणि आपले जेवढे मित्र असतात त्यांना घेऊन या अजून जास्त मजा येईल गाईज आपण आलो आहे आता खाली आणि आता खाली जाऊन एक रॅपिडो वगैरे बुक करू जाऊ आपण ते आपल्या किल्ल्याची ओळख रामशेज किल्ला सो गाईज रामशेज किल्ला खूप भारी या तुम्ही यावंच लागतं काय हो यावंच लागतं बाई सो यावंच लागतं बाई खूप भारी किल्ला आहे तुम्ही पण या खूप सारी मजा येईल फ्रेंड सर्कलसोबत या जुन्या काळाची वीट बघा शिवाजी महाराजांच्या काळात खूप बारीक वीट आहे ती पण खूप बांधकाम मजबूत आहे आपण आता सर्व फिरून झालं बाई सो आता आपण चाललोय घरी चेहराचा फार हे बदललाय सो आता चाललो घरी भेटू आता पुढे मित्रांनो आपण गेलो होतो भाई रामशेज फोर्टला नाशिकला सो आपल्याला यायला खूप टाईम झालेला आज म्हणून मी आता वाजले 5 सो आता खूप टाईम झालेला आहे मित्रांनो रामशेज फोर्टला नाशिकमध्ये सो खूप मजा आली भाई आपण 12 आवर्स आपण तिथे थांबलो होतो सो खूप मजा आली आणि अजून मित्रांसोबत राहिले तर खूप मजा येते सो तुम्ही पण जा खूप मजा येते सो मित्रांनो आजचा ब्लॉग नाही इथंच एंड करू आणि चॅनल कोण नवीन असेल चॅनलला की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा झाला आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा बाई सबस्क्राईब करा सो चला मित्रांनो भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव यू ऑल